सदर घटना काही वर्षांपूर्वीची आहे। मी स्वरा कुलकर्णी, माझं वय 22 असून मी ट्रॅव्हल ब्लॉगर आहे। मला विविध ठिकाणी फिरण्याची प्रचंड आवड आहे आणि खास करून गूढ रहस्यमय ठिकाण। मी जगभर फिरून अजब ठिकाणी जाऊन लेख लिहायचं हेच माझं स्वप्न होतं। मला अजूनही आठवते, डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता। गुलाबी थंडीचे दिवस चालू होते। मी नॉर्वेला गेले होते। खूपच सुंदर असं ठिकाण होतं। मी तिथे भटकंती करत असताना तेथील एका स्थानिक गाईडनं मला सांगितलं, ब्लॉडफ्लॉस्ट नावाचं एक गाव आहे। तिथं फार पूर्वी लोक राहत होते, पण आता गाव रिकामं आहे, कोणीही जात नाही। का आता कोणी का जात नाही, मी विचारलं। तसं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, डोळ्यात भीती दिसली। तिथे भूत आत्मा आहे, त्यामुळे तिथे कोणीच जात नाही। मग माझं कुतूहल जागं झालं। मी नकाशा काढला आणि एकटीनंच तिकडे निघाले। बघतेच कसला आत्मा आहे ते, उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात लोक, असं बोलत मी त्या बर्फाळ रस्त्यावरून चालत होते। आजूबाजूला निसर्ग व थंड वातावरण मन मोहून टाकत होतं। फेसाळलेले पांढरे शुभ्र बर्फाळ रस्ते, झाडांवरून सांडत जाणारा हिम आणि मृत शांतता। खरं तर 4 तासांची कार यात्रा होती, पण शेवटचे 2 किमी मला चालत जावं लागलं, कारण रस्ता बर्फानं झाकलेला होता। गाव जवळ आलं तसं बाहेरच ब्लॉडफ्लॉस्ट असं नाव लिहिलं होतं। नावातच रक्त आहे। हळूहळू मी बर्फात वाट काढत गावात चालत होते। तिथे मला एक बोर्ड दिसला, बर्फाने झाकलेला। मी हाताने बर्फ दूर केला व एक जुनाट लाकडी बोर्ड दिसला। त्यावर लिहिलं होतं, डोंट स्टे आफ्टर डार्क, शी रिमेंबर्स। हे काही नवीनच। मी स्वतःशीच हसले। शी मीन्स ती कोण आणि काय लक्षात ठेवते? लोक पण आजकाल काय लिहितील भरोसा नाही। मी त्याकडं लक्ष न देता पुढे चालत राहिले। त्या गावात 6-7 मोडकळीस आलेली घरं, एक जुना चर्च आणि सर्वत्र प्रेतासारखं शांत भीतीदायक वातावरण होतं। कोणताच माणूस नाही, आवाज नाही। मी तिथे एका घरात गेले। ते घर धूळ भरलेलं, कोणीच नाही, पण भिंतीवर अजून फोटो लटकत होता। एक कुटुंब, आई बाप आणि 2 मुलं। एक छोटा आरसा त्याखाली होता, पुसटसं प्रतिबिंब त्यात दिसत होतं। तिथे मला असं काही वेगळे वाटलं नाही, उलट शांत बरं वाटलं। संध्याकाळी मी बर्फात थोडं फिरायला गेले। बर्फ खूपच खोल होता। मी माझी खेळण्यात मग्न होते, तेव्हाच माझं लक्ष अचानक समोर एका घराच्या खिडकीत एखादी स्त्री उभी असल्याचं जाणवलं। ती स्त्री माझ्याकडे रोखून पाहत होती। केस मोकळे, अंगावर फाटलेला पिवळा झगा, चेहरा धूसर। माझ्या अंगावर भीतीने काटा आला, कारण मी मगाशी सर्व घर पाहिलं होतं, तेव्हा तिथे तर कोणीच राहिलं नव्हतं। मी परत घराकडे पळाले। सर्व अंधार पसरला होता। मनात म्हटलं, हेच घर सुरक्षित वाटत आहे। मी माझ्यासोबत काडीपेटी, मेणबत्ती बॅगमध्ये ठेवली होती, त्यामुळे ती मी काढली व थोडा उजेड करून बसले। उद्या उजाडलं तसं निघावं इथून, काहीतरी विचित्र वाटत आहे इथे। रात्री मी झोपण्याचा प्रयत्न करत होते। एवढ्या नीरव शांततेत खिडकी बाहेरून कसलासा आवाज येत होता। एवढ्या सुनसान जागी इतक्या रात्री कोणी असणं शक्यच नव्हतं। मी घाबरत हळूहळू खिडकी उघडली व घाबरत बाहेर बघू लागले। अंधारात काहीच दिसत नव्हतं, पण जणू कोणीतरी बर्फात चालत होतं। चूर-चूर, टाप-टाप आवाज कानी पडत होता। मन भेदरत होतं। कोण आहे विचारण्याची हिंमत होत नव्हती। मी खिडकी लावत होते, तेच दरवाजावर कोणीतरी बर्फातल्या बोटांनी ओरखडत आहे असं ऐकू आलं। भीतीने हृदय धडधड करायला लागलं। मी मन घट्ट केलं आणि थरथरत्या हातांनी दार उघडलं। बाहेर कोणीच नव्हतं, पण दरवाजावर रक्ताळलेल्या नखाचे ओरखडे होते। काळजात धस झाले। मी पटकन दरवाजा लावला आणि खालीच बसले। खरंच इथे भूतात्मा आहे, मी उगीचच आले? मला खरंच खूप भीती वाटत होती। रात्र मी कशीबशी काढली। दुसऱ्या दिवशी सकाळी मी पहिली तिकडून निघून चर्चमध्ये गेले। मनापासून प्रार्थना केली,
तिथे एक म्हातारी स्त्री बसलेली होती, एलिनोर. ती मला म्हणाली, बेटी तू रात्री राहिलीस ना, ती बघत होती तुला. आता तू तिच्या लक्षात आली आहेस. मी हादरले. कोण? मी विचारलं. ती म्हणाली, ईसा 30 वर्षांपूर्वी इथे राहणारी एक मुलगी. गावातल्या पुरुषांनी तिला जिवंत बर्फात पुरलं, कारण ती भूतांशी बोलते. ती हाडळ आहे असं म्हणत होते. त्यांनी तिला गैरसमजातून पुरलं. तिची जणू जिवंत समाधी बर्फात केली गेली. तिने खूप समजावलं, पण तिचं कोणीच ऐकलं नाही. तिचं शेवटचं वाक्य होतं, मी सावली बनून परतेन. त्यानंतर एक एक गावकरी गायब व्हायला लागले आणि आता तिथे कोणीच राहत नाही. तिची कहाणी ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं, पण किती भयंकर तिच्यासोबत घडलं होतं. मी त्या रात्री त्या गावापासून दूर एका जागी राहिले होते व रात्री झोपले होते. अचानक मला परत तोच बर्फात जोरजोरात पाऊल टाकत आहे. तीच आकृती परत डोळ्यासमोर आली. मी दचकून उठले आणि बघते तर मी पुन्हा काल रात्रीच्या त्या खोलीतच होते. आजूबाजूला फक्त बर्फ आणि निर्मनुष्य वस्ती. मी इथे कशी आली? मी तर या गावातच नव्हते. मग मी खूप भेदरले होते. मी अंधारात चाचपडत मेणबत्ती व काडीपेटी बॅगेत शोधली. मी कॅन्डल लावून बसले. खिडकी बंद केली. मला भीतीने झोप येईना. काही वेळ गेला. चित्रविचित्र आवाज पुन्हा ऐकू आले. खिडकीवर थाप पडली. धप धप. मला दरदरून घाम फुटला होता. भीतीने मी खिडकीच्या खाली लपून बसले. बाहेरून जणू बर्फात कुणी चालतंय असा आवाज कानी येतच होता. कधी सकाळ होती असं झालं होतं मला. माझा श्वास जड झाला. अचानक माझं लक्ष तेथील असलेल्या छोट्या आरशात गेलं. त्यात मी दिसेनाच. हे काय म्हणून मी उठले व मेणबत्ती घेऊन आरशाजवळ गेले व जवळून निरखून बघत होते. पुढच्याच क्षणाला आरशामध्ये ईसा दिसली. माझ्या डोळ्यात डोळे घालून मी दचकले. घाबरून मागे सरले. ती घोगऱ्या आवाजात म्हणाली, मी आलीये. तू उशीर केलास. मेणबत्ती कोणीतरी फुंकर मारावी अशी पटकन विझली. सर्वत्र अंधार झाला. माझे हृदयाचे ठोके वाढले होते. मला अटॅकच येईल असं वाटलं. खोलीत हसण्याचा आवाज घुमला. तीच आकृती परत दिसली. मी भीतीने बेशुद्ध झाले. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, पण सगळं वेगळं होतं. चर्च बंद होतं. गाव ओसाड. माझं शरीर हलकं वाटत होतं, पण थंडी लागत नव्हती. मी त्या गावातून बाहेर पडण्यासाठी चालू लागले, पण रस्ता दिसत नव्हता. चोहीकडे फक्त बर्फ आणि पुन्हा पुन्हा तिथेच गावातच पोहोचत होते. आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी एकटीच होते. मी चालत असताना अचानक माझ्या गळ्यात फास बसल्यासारखं थंडगार वाटलं. श्वास घुसमट होत होती. मी झटपट करत होते, पण काही उपयोग नव्हता. मी घाबरत घाबरत मागे वळून पाहिलं. ते बघून माझी बोबडी वळाली. ईसा माझ्या गळ्यात हात घालून मला बर्फात ओढून नेत होती. मी ओरडत होते, वाचवा वाचवा, पण माझ्या घशातून आवाज निघत नव्हता. आता माझं मरण आलंय जवळ. मी उगीचच आले इथे. खूप पश्चाताप होत होता, पण वेळ निघून गेलती. तिने मला फरफटत तिला जिवंत पुरलं तिथेच नेलं. माझं शरीर तर मेलं आहे यावर माझा विश्वास बसतच नव्हता. मी आता जिवंत नव्हते. माझं शरीर बर्फाखाली होतं, पण आत्मा भटकत होता. पण मीच आता ती झाले. मी तिची सावली होते. कोणाचं नवं शरीर शोधत होते. मला त्या परिस्थितीमध्ये काहीच सुचत नव्हतं. माझं शरीर, मन रडत होतं, पण कोणीच काही करू शकत नव्हतं. तो अनुभव मला मरण, भीती सर्व दाखवून गेला. माझा आत्मा एक आठवडा असंच कोणाच्या तरी शोधात होता. एक आठवड्यानंतर माझ्या नशिबाने एक नवीन ब्लॉगर तिथं आला होता, आदित्य. त्याने पण त्याच घरात प्रवेश केला. खिडकीतून त्याला एक स्त्री दिसली. केस मोकळे, पिवळा जगा. तो विचारात पडला, म्हणजे मी एकटाच नाही इथे. त्या रात्री खिडकीवर थापा पडल्या. त्याने चुकून दार उघडलं. पुढच्या दिवशी कोणताही आवाज नाही, कोणताही माणूस नाही, फक्त एक नवीन सावली, आदित्य. आता मी मोकळी झाले होते. मला त्या मुलासाठी वाईट वाटलं.
पण माझा जीव वाचला म्हणून मी मात्र खुश होते. तडक तिथून निघाले. एक सावली गेली, दुसरी निर्माण झाली होती. ब्लॉड फ्लॉस्ट अजूनही तसाच आहे, बर्फाने भरलेला, थंड आणि मृत. पण रात्री तिथे कोणी चालताना ऐकू येतं, चूर टप टप. तो अनुभव, ते ठिकाण, त्या रात्रीच्या घटना आठवल्या तरीही माझ्या काळजात धस होतं. तुम्ही कुठे अनोळखी ठिकाणी जाताना ब्लॉगर म्हणून जीव धोक्यात घालू नका. जरा सावधान, नाहीतर तुम्हीही बर्फात गाडले जाल. दुसरा अनुभव, देवाचं डोकं. लेखक RR क्रिएशन. गाव देवसरे, पश्चिम घाटाच्या खोल जंगलात लपलेलं एक हरवलेलं गाव. तिथपर्यंत पोहोचायला एकच खडतर रस्ता आहे, तोही पावसाळ्यात वाहून जातो. गावात वीज नाही, मोबाईल सिग्नल नाही. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथे देव झोपतो आणि त्याला उठवलं तर तो माणसासारखा वागतो नाही. गावच्या मध्यभागी एक प्राचीन अर्धवट पडलेलं देऊळ आहे. त्याचं विशेष, त्यात एकही मूर्ती नाही, फक्त एक दगडी चौथरा आहे. फक्त एक दगडी चौथरा आणि त्यावर एका मोठ्या माणसाच्या डोक्याचा आकार असलेलं काहीतरी. गावकऱ्यांनी त्याला नाव दिलंय देवाचं डोकं. पण लोक तिथं नमस्कारही करत नाहीत. उलट संध्याकाळ झाली की कोणी त्या दिशेने जातही नाही. प्रशांत, इतिहास संशोधक आणि पुरातत्व विभागाचा एक तरुण अधिकारी, देवसरे गावाबद्दलच्या काही प्राचीन दस्तऐवजामध्ये त्याला हे डोकं दिसतं. फारशा नोंदी नाहीत, पण कुठेतरी लिहिलं होतं. त्याला पाहिलं, त्याचं डोकं जातं. कुतूहलापोटी तो तिथे जायचं ठरवतो. त्याच्या मित्रांनी विरोध केला, पण प्रशांत ठाम होता. त्याला वाटतं ही गावकीच्या लोकांची अंधश्रद्धा असेल. तो गावात पोहोचतो. गावात शांतता, लोक गप्प. त्याला पाहून कोणीही स्वागत करत नाही. पण एक म्हातारा, गोपाळ काका, त्याला थांबवतो. इकडे का आलास? शोधासाठी. त्या चौथऱ्यावरचं डोकं पाहायचं आहे. गोपाळचा चेहरा निस्तेज होतो. त्या गोष्टीकडे पाहू नकोस, त्याचं डोकं नाही, ते बाहेरच आहे. प्रशांत गावातल्या एका ओसाड घरात राहतो. त्याची बॅग, डायरी, कॅमेरा, सगळं त्याच्या कामासाठी तयार. रात्री 11:30ला तो लिहित असताना अचानक घराचं दार आपोआप उघडतं. वारा नाही, आवाज नाही, पण दरवाजा उघडतो. दाराच्या पलीकडून एक चिवचिवाटासारखा विचित्र ध्वनी येतो, निळसर, किरकिरणारा. तो दरवाजाकडे जातो आणि त्याच्या कानाजवळ एक शब्द ऐकू येतो, मी जागा आहे. प्रशांत पहाटे लवकर त्या प्राचीन देवळात जातो. तेथील चौथरा धुळीने भरलेला, त्यावर खरडलेले काहीतरी अक्षर आणि त्यावर दगडी आकार. मोठं डोकं, उघड्या डोळ्यांसारखं कोरलेलं. प्रशांत हात लावतो. दगड थंड, पण त्या थंडपणातही एक उष्ण कंप कमतोय असं त्याला जाणवतं. तो जरा वागतो आणि त्या डोळ्यात डोकावतो. डोळे खोल, पण आत खोलवर जणू काही हलतंय. तो मागे होतो, पण त्या क्षणाला त्याच्या मनात एक जबरदस्त वेदना उठते. अचानक त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी दिसू लागतात. आईचा चेहरा, अपघातात मरणारा मित्र, एक खोल दुःख. प्रशांत चकित होतो. हे फक्त डोकं नाही, हे आत पाहतंय. प्रशांत झोपलेला असताना त्याच्या छातीवर कोणीतरी बसल्यासारखं वाटतं. तो डोळे उघडतो. काळोख, पण छातीवर खरंच वजन आहे. तो हलण्याचा प्रयत्न करतो, पण शरीर न हलणं. हळूहळू एक ओळखीचा आवाज कानात घुमतो, तुला माझं डोकं पाहायचं होतं, आता मी तुझं पाहतोय. प्रशांत ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण आवाज निघत नाही. शेवटी सकाळ होते. तो घामाने भिजलेला, डोळे सुजलेले, डोकं जड. गोपाळ काका त्याला एक दिवस म्हणतो, तू फार आत गेलास. केवळ एक आकार नाही, ते एक आठवण चोखतंय. जो कोणी त्याच्या डोळ्यात डोकावतो त्याला त्याच्या आतल्या सगळ्या आठवणी, त्याच्या सगळ्या वेदना तो शोधतो, खेचतो आणि शेवटी माणसाचं डोकं त्याचं राहत नाही. प्रशांतचा मेंदू ताणायला लागतो. त्याला दिवसा थैथैत आवाज ऐकू यायला लागतात. त्याच्या नोटबुकमधले शब्द आपोआप बदलले जातात. कोण मी त्याचं डोकं आहे. त्या रात्री तो पुन्हा देवळात जातो. यावेळी एकटा नाही, एकत्र.
त्याचं सावलीसारखं दुसरं तो सुद्धा असतो. दोघं समोरासमोर उभे, दोघांची नजर त्या दगडी डोळ्यांवर. तो म्हणतो, जर मला वेडं व्हायचं असेल तर मी पूर्ण वेडं होईन. तो त्या डोळ्यांमध्ये पुन्हा डोकावतो. एका क्षणात संपूर्ण जग अंधारात जातं. त्याच्या मनात उरतात फक्त आवाज, एक आठवणीचे विस्फोट, दुःख, भीती, अपराध, आईचं रडणं, मित्राचा मृत्यू, स्वतःचं एकटा असणं. सकाळी गावकरी जेव्हा त्या चौथऱ्यापाशी पोहोचतात, तिथं फक्त त्याच्या डायरीची पानं हवेत उडताना दिसतात. पण चौथऱ्यावर आता ते डोकं थोडं वेगळं दिसतं. त्यात एक नवीन रेषा कोरलेली होती, जणू कुणाच्या वेदनांनी कोरलेली.